रमेश काळे. माझ्या गोष्टीचे नाव आहे ससोबाची युक्ती. एका जंगलात सर्व प्राणी राहायचे. त्या जंगलाचा राजाही राहत असे, पण तो आता म्हातारा झाला होता. त्यामुळे त्याला शिकार करवत नव्हती. म्हणून त्याने सर्व प्राण्यांना बोलवले आणि म्हणाला, मी आता म्हातारा झालो आहे, त्यामुळे मला शिकार करवत नाही. म्हणून मी तुमचे नंबर लावून ठेवतो, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याकडे या. आला नाही तर मी मात्र तुमच्याकडे येईन. तेवढी मात्र माझ्याकडे शक्ती आहे. हे ऐकून सर्व प्राणी हो बोलले. पण आता लागला होता ससेभाऊच्या आईचा नंबर. आई म्हणाली, बाळा, आता सिंह माझी शिकार करणार, तू मात्र एकटा पडशील. म्हणून स्वतःची काळजी घे, जपून राहा. ससोबा म्हणाला, आई, आज तुझ्याऐवजी मी जातो. आई म्हणाली, नको रे बाबा, तो आहे वनराजा. ससोबा म्हणाला, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, पण सिंहाला रडवे ढसा ढसा. ससोबा गेला. त्याला हत्ती, माकड, वाघ, कोल्हा सर्व भेटले. तो म्हणाला, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, पण सिंहाला रडवे ढसा ढसा. सर्व म्हणाले, आम्ही करू का मदत तुला? तो म्हणाला, मदत नको, पण दुपारी जंगलातल्या तळाजवळ या आणि बघाच मजा. पण आता तो गेला सिंहाकडे. तो म्हणाला, सिंह महाराज, मला इथे यायला उशीर का झाला सांगू? जंगलामध्ये नवीन राजा आलाय आणि म्हणतो कसा, मला रोज शिकार पाहिजे. सिंहाचे डोळे लाल झाले. तो म्हणाला, माझ्याऐवजी दुसरा राजा दाखव मला. ते दोघे तळ्याजवळ गेले आणि तो म्हणाला, तुम्हाला पाहून तो तळ्यात लपला. सर्व प्राणी झाडाआडून पाहत होते. सिंहाने बघितलं, म्हणाला, अरे तुझ्या हा तर माझ्यासारखाच दिसतोय. असे म्हणून त्याने जोरात गर्जना केली आणि तसेच तळ्यातल्या सिंहाने ही जोरात गर्जना केली. हाव! त्याचे डोळे लाल झाले. त्याने धक्कन उडी टाकली आणि वाचवा वाचवा म्हणायला लागला. पण ससा म्हणाला, तुला वाचवून काय करू आम्ही? तू तरी आम्हाला खाणारच ना. हे ऐकून सर्व प्राणी बाहेर आले. ससा म्हणाला, मी आहे ससा.